पाठ पहिला इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. एक आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार फिल इन द ब्लँक्स येथे आहे. पुणे, कोलकाता, नवी दिल्ली, हैदराबाद. याचं उत्तर आहे नवी दिल्ली. दुसरं आहे फिल इन द ब्लँक्स दृकश्राव्य साधनांचे फिल इन द ब्लँक्स या साधनांचा समावेश होतो. वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, नियतकालिके. याचं उत्तर आहे दूरदर्शन. भौतिक साधनांमध्ये फिल इन द ब्लँक्सचा समावेश होत नाही. नाणी, इमारती, अलंकार, मणी. तिसऱ्याचा आन्सर आहे मणी. पहिल्याचं नवी दिल्ली, दुसरा दूरदर्शन आणि तिसरा मणी. प्रश्न पुढचा ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. व्यक्ती जाल कपूर, विशेष टपाल तिकीट अभ्यासक. कुसुमाग्रज कवी. अण्णाभाऊ साठे लोकशाहीर. अमर शेख चित्रसंग्राहक. चुकीची जोडी आहे अमर शेख चित्रसंग्राहक. प्रश्न दुसरा टिपा लिहा. पहिला आहे लिखित साधने. पहिलं वृत्तपत्र, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाङ्मय या साधनांना लिखित साधने असे म्हणतात. दुसरं आहे ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. तिसरा पॉईंट आहे आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. चौथं 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांची प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. पाचवं आहे टपाल तिकिटावरून इतिहासकार इतिहास सांगू शकतात. तसेच टपाल खाते राजकीय नेत्यावर, फुलावर, प्राणी, पक्ष्यावर एखाद्या घटनेचा रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. दुसरा पॉईंट आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. उत्तर पहिलं आहे त्याच्यातलं 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. दुसरा पॉईंट आहे त्याच्यातला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया वृत्तपत्र, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. तिसरा आहे 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. तसेच PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. चौथं आहे आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे. प्रश्न तिसरा कारणे लिहा. त्यातलं पहिला आहे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. उत्तर कारण टपाल तिकिटे ही लिखित साधनांपैकी एक साधन आहे. टपाल तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयी माहिती देतात. टपाल खाते राजकीय नेत्यावर, फुलावर, प्राणी, पक्ष्यावर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकीट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. म्हणून टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते. दुसरा आहे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. उत्तर कारण दृकश्राव्य माध्यमांमध्ये दूरदर्शन, चित्रपट, वृत्तपत्र, अनुभवपट यांचा समावेश होतो. इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले आहे. त्यातून आपल्याला चालू घडामोडी कळतात. त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. अतिरिक्त प्रश्नोत्तरे
प्रश्न पहिला अ. योग्य पर्याय निवडा. पहिला आहे 1977मध्ये भारत सरकारने फिल इन द ब्लँक्स हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कपूर, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, इंदिरा गांधी. याचं बरोबर उत्तर आहे जाल कपूर यांनी हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. दुसरे फिल इन द ब्लँक्स आहे. फिल इन द ब्लँक्स येथे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. पुणे, मुंबई, कोलकाता, नागपूर. बरोबर उत्तर आहे मुंबई. प्रश्न पहिल्यातलं ब. चुकीची जोडी ओळखा व लिहा. लिखित साधने कोश वाङ्मय, भौतिक साधने राजमुद्रा, मौखिक साधने नियतकालिके, दृकश्राव्य साधने दूरदर्शन. बरोबर उत्तर आहे मौखिक साधने नियतकालिके ही जोडी चुकीची आहे. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नाची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला आहे कोणत्या माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते? उत्तर भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विभाग, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रामधील घटनांचा आढावा, सर्वसाधारण उपयुक्त माहिती. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होते. प्रश्न दुसरा आहे जाल कपूर यांचे योगदान स्पष्ट करा. उत्तर जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या जाल कपूर यांनी इंडिया स्टॅम्प्स जनरलचे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. प्रश्न तिसरा. दिलेल्या उतारांचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा पृष्ठ क्रमांक 1. आतापर्यंत आपण ते कायम आहे. पहिला प्रश्न आहे तक्ता पूर्ण करा. वृत्तपत्र, नियतकालिके, रोजनिशी, टपाल तिकीट हे काय आहेत? लिखित साधने. प्रश्न दुसरा आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे. प्रश्न दुसरा कोणत्या साधनांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो? उत्तर लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. प्रश्न तिसरा आधुनिक कालखंडात छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे हे स्पष्ट करा. उत्तर 1961 ते 2000 या आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. त्यानंतर भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा आंतरजाल सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. म्हणूनच आधुनिक कालखंडात छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. कृतीपत्रिका, संकल्पना, चित्र पूर्ण करा. या साधनांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. उत्तर लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य माध्यमातील साधने. धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.